वेळ रात्री सुमारे 2:30ची. टेंभुर्णी हद्दीतील करमाळा रोडवरून एक आयशर टेम्पो निघाला होता. तेवढ्यात एक गजगा कलरची नंबर प्लेट नसलेली स्विफ्ट कार भर वेगात आयशरच्या पुढे आली. चर्र चर्र आवाज करत तिनं ब्रेक लावले. अचानक एक कार समोर येऊन ब्रेक लावते म्हटल्यानंतर आयशर चालकानेही आपला आयशर धडक न होऊ देता मोठ्या मुश्किलीने आवरला आणि थांबवला. काही समजायच्या आतच खडाखड कारची दारे उघडली. 4 तरुण हातामध्ये धारदार चाकू घेऊन टेम्पोच्या दिशेने झेपावले. आतील लोकांना चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यास सुरुवात झाली. पैसे कुठे ठेवले आहेत? बोला पटकन, नाहीतर, असे म्हणत त्यांनी धोंडाप्पा खलाटे यांचा गळा दाबायला सुरुवात केली. पैसे टेम्पोच्या टपावर आहेत हे सांगताच त्यांनी टपावर जाऊन पैसे असलेली 2 पोती खाली काढली. गडबडीने आपल्या स्विफ्ट कारमध्ये भरली आणि तातडीने तेथून पळ काढला. ही घटना अगदी फिल्मी स्टाईलने घडली. आपल्याला लुटण्यात आले आहे. आपल्याजवळील सुमारे 3 कोटी रुपये घेऊन लुटारू पळून गेले आहेत. याचा धक्काच एवढा मोठा होता की टेम्पोतील लोक अगदी निष्प्रभपणे एकमेकांच्या तोंडाकडे पाहत त्या अंधाऱ्या रात्री निर्मनुष्य रस्त्यावर उभे होते. बाहुबली एन मुत्तीन, राहणार चडचण, जिल्हा विजयपूर, राज्य कर्नाटक, हे चडचणमधील एक बडप्रस्त मोठा व्यापारी माणूस. त्यांनी आपले खास विश्वासू सेल्समन धोंडाप्पा रामण्णा खालटे, राहणार चडचण, यांच्याकडे 2 पोत्यांमध्ये भरून 3 कोटी रुपये दिले. ही पैशांची पोती टेम्पोच्या टपावर लपवून त्यावर ताडपत्री टाकण्यात आली होती. या रकमेमधून गुजरातीतील सुरतमधून माल खरेदी करून आणायचा होता. माल आणण्यासाठी नागनाथ सुर्वे आणि सुनील सुर्वे, राहणार मोडणीम, यांच्या मालकीचा आयशर टेम्पो दिला. हा टेम्पो घेऊन धोंडाप्पा खलाटे टेंभुर्णी मार्गे सुरतला मंगळवार दिनांक 11 मे 2026 रोजी निघाले. रात्री 2:15 ते 2:30च्या दरम्यान टेंभुर्णी हद्दीतील बंद पडलेल्या टोल नाक्याच्या पुढील वळणावर आल्यानंतर त्यांना स्विफ्ट कार आडवी लावून लुटण्यात आले. आपली लुटमार झाल्यानंतर धोंडाप्पा खलाटे यांनी जवळच असलेले टेंभुर्णी पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार मांडली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आपली तपास पथके तयार करून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज तपासण्यात आले. पोलिसांचे खबरे ॲक्टिव्ह करण्यात आले आणि लवकरच एक दिलासादायक खबर पोलिसांना लागली. अजित नामदेव सुर्वे, वय 26 वर्ष, राहणार पांढरे वस्ती, अरण रोड, मोडणीम, याने लुटमार केल्याची खात्रीलायक खबर पोलिसांना लागली. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी आपल्या पद्धतीने अत्यंत प्रेमाने चौकशी केल्यानंतर अजित सुर्वे पोपटासारखा बोलू लागला. सदरचा गुन्हा सिद्धेश्वर नामदेव माने, शुभम शहाजी माने व विकी राजाभाऊ गिड्डे, सर्वजण राहणार मोडणीम, यांच्या साथीने केल्याचे सांगितले. लुटीमध्ये वापरण्यात आलेली कार ही विकी गिड्डे याची होती. यातील सिद्धेश्वर माने हा सुरत येथे लपून बसला होता. त्यास पोलिसांनी तेथे जाऊन अटक केली. दुसरा आरोपी शुभम शहाजी पाटील हा चेन्नईला लपून बसला होता. त्यासही पकडण्यात आले. सिद्धेश्वर माने याने आपले पोखरापूर तालुका मोहोळ येथील दाजी सूरज देवीदास उन्हाळे यांच्याकडे काही रक्कम ठेवली होती. त्या रकमेतून उन्हाळे यांनी 5,49,440 रुपयांचे सोने खरेदी केले होते. आरोपींनी लुटीच्या पैशातून 2,61,990 रुपयांचे 3 ॲपल कंपनीचे मोबाईलही घेतले होते. या आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून खरेदी केलेले सोने, 3 मोबाईल व लुटीतील सुमारे 2,62,00,000 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. उरलेल्या रकमेचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कामगिरी ही राहुल आत्राम, परिसहाय्यक पोलीस अधीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानदेव वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक खाजाबाई मुजावर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नारायण गोलेकर, प्रकाश काटकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार मोहन मनसावले, अनवर आतार, प्रमोद शिंगाडे, धनराज गायकवाड, योगेश जाधव, धनाजी गाडे, सतीश बुरकुल व टेंभुर्णी पोलीस ठाणेकडील अजित मोरे, विलास रणदिवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार प्रदीप पर्वते,
पो. समीर खैरे, प्रसाद अनभुले, समाधान धोत्रे, मोहन तळेकर, नितीन डाकवाले व दत्तात्रय पवार इत्यादी पोलीस अंमलदार यांनी केली आहे.